मागील 20 वर्षापासून पाहत असताना दादांच्या घटनेच्या वेळेला जे मुख्यमंत्र्यांनी मी पाहिलं ती परिस्थिती कधीच मुख्यमंत्र्यांची मी पाहिलेली नव्हती। आणि ह्या घटनेनंतर ज्या ज्या वेळेला आम्ही देखील शंका किंवा जे कोणी मुद्दे उपस्थित करतात त्यावरती बोलण्याचा प्रयत्न केला तर जाणीवपूर्वक मी असेल, माझे सहकारी अनिल भाईदास पाटील असतील किंवा अनेक माझे सहकारी विधिमंडळातले आहेत, आमच्यावरती देखील आरोप केले जातात। आम्ही गप्प का आहोत? आम्हाला काय मिळणार आहे का? नक्की याच्या मागे यांचं काही षडयंत्र आहे का? आणि अध्यक्ष महोदय, एक लोकप्रतिनिधी म्हणून ज्या वेळेला आम्ही निवडून येतो त्या माझ्या मावळच्या मायबाप जनतेला देखील सुनील शेळके हा निवडून जरी दिलेला असला तरी तो चांगलं काम करी हा विश्वास आहे। मतदारसंघातले लोक बोलत नाही, आम्हाला कुणालाही बोलत नाही। कोण बोलतं? ट्रोलर। आम्हाला बोलले ठीक आहे, परंतु कठीण प्रसंगामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं अजितदादांच्या मागे, पवार कुटुंबाच्या मागे उभं राहण्याची भूमिका ठेवली ते आदरणीय भुजबळ साहेब या ठिकाणी आहेत। प्रफुल्लभाई पटेल असतील, तटकरे साहेब असतील, मी सभागृहामध्ये जाणीवपूर्वक नावं घेतो, रेकॉर्डवरती येऊ द्या। ज्या नेत्यानं जातीपातीचं धर्माचं राजकारण केलं नाही त्या नेत्याच्या पश्चात, आमच्या अजितदादांच्या पश्चात आज जाती रंग देण्याचं काम काही मंडळी करू पाहत आहेत। बातमी म्हणजे थोडक्यात